नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजची सुरुवात छान अशा देवपूजेने झालेली आहे आणि आज ना एक खूप मस्त गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे की बघा, आपण नेहमी कसं म्हणजे बऱ्याच जणांना अगरबत्तीचा वास किंवा धूपाचा वास त्यांनी त्रास होतो. तर असा एक पदार्थ म्हणजे अशी एक गोष्ट आलेली आहे की असं तेल आलेलं आहे की जे आपण तेलामध्ये मिक्स करू शकतो आणि याचे जे सुगंध आहेत ना ते अगदी डिवाइन असे सुगंध, म्हणजे दैवी जे आपण म्हणतो की नॅचरल जे असतात की गुलाब, स्वामींचं हिना अत्तर, तर जसा अत्तराचा सुगंध येतो ना तशा प्रकारचे हे सुगंध आहेत. पण हे अत्तर नाही आहे. आपण अत्तर डायरेक्टली तेलामध्ये कधीच मिक्स करू शकत नाही. त्यामुळे काय होतं, अत्तराचा जो बेस असतो ना तो पाण्यासारखा असतो, तेलासारखा नसतो. तर म्हणून हे प्रॉपर असे ऑइल काढलेले आहेत बाप्पा मोरया स्टोअरमधून, की जे आपण तेलामध्ये मिक्स करू शकतो. म्हणजे आपण आपल्या रोजच्या दिव्यामध्ये घालू शकतो किंवा आता आपली छान दिवाळी येते तर दिवाळीच्या दिव्यांमध्ये जे वॅक्सचे दिवे असतात त्याच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता. बघा, खूप सारे असे वेगवेगळे सुगंध आहेत. म्हणजे जे जे अगरबत्तीचे सुगंध आहेत ना तसेच सेम हे सगळे सुगंध आहेत. तर अगदी 4-5 थेंब आपण आपल्या जे तेल असतं ना त्या तेलामध्ये हे मिक्स करायचे आणि छान असा सुगंध दरवळत राहतो. तर हे तेल तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर नंबर मी दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. बाप्पा मोरया स्टोअरमधून हे मी मागवले होते. तर तुम्हाला पण हवे असतील तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. दिवाळीसाठी कोणाला गिफ्टिंगसाठी सुद्धा द्यायचे असेल ना त्यासाठी सुद्धा हा अगदी असा मस्त असा ऑप्शन दादांनी दिलेला आहे. तर दिवाळीची साफसफाई आता सगळ्यांची बऱ्यापैकी सुरू झालेली असेल. तर साफसफाई म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की फक्त घर स्वच्छ करायचं नाही आहे, तर त्यासोबतच आपण घरातली जी पण काही अडगळ असेल ना तर अडगळमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात की अगदी चांगल्या गोष्टीसुद्धा पण ज्या तुम्ही वापरत नाही आहात, अगदी वर्षानुवर्षे 6 महिन्यांपेक्षा एखादी गोष्ट जास्त जर आपण वापरली नाही तर आपण समजून घ्यायचं की आपण ही गोष्ट पुढेही वापरणार नाही आहोत. तर म्हणूनच ते तुम्ही कोणाला देऊ शकता किंवा कोणाला दान करू शकता. बघा, जेव्हा वस्तू चांगल्या असतील ना तेव्हाच त्या दुसऱ्यांना दिलेल्या जास्त चांगल्या. आपण कधी कधी काय करतो की त्या वस्तू तशाच ठेवतो, त्यानंतर त्या अगदी जुनाट व्हायला लागतात ना तेव्हा आपण कोणाला तरी देतो. तर असं न करता जेव्हा वस्तू चांगल्या कंडिशनमध्ये असेल तेव्हाच जर तुम्ही कोणाला द्याल ना तर त्यांचे म्हणतात ना की चांगले आशीर्वाद तुम्हाला लाभतील. त्यांच्या चेहऱ्यावर जो एक आनंद येतो ना तो तुम्हाला सुखावून जाईल. आपल्या घरातली जी पण झाडं आहेत तर झाडं आपल्या घरातली चांगल्या कंडिशनमध्ये असलीच पाहिजे. तर माझ्याकडे ना तुळशी जी आहे तर तुळशी मध्ये मध्ये बघा कधी कधी सुकते. आणि कधी सुकते तुम्हाला सांगू, जेव्हा पण आपल्या घरात काही नेगेटिव्हिटी असते तर ती नेगेटिव्हिटी झाडं ॲब्झॉर्ब करत असतात. तर म्हणून तुळस जेव्हाही सुकते ना त्यानंतर लगेचच ती तुळस जर चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर ती ठेवा. पण जर आपल्याला कळतंय की कितीही काही प्रयत्न केले तरीही तुळस काही वाचत नाही आहे तर मग तुम्ही नवीन छान तुळस आणा बाजारातून. आणि बघा, इथे पूर्ण असं तुळशी बाग झालेला आहे आता स्वामींच्या इथे. स्वामींचीच इच्छा असते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत असतात. इथे ऊन अजिबात येत नाही तरी इथे तुळशी खूप छान वाढतात. तर ती त्या जागेची, त्या दिशेची आणि देवांची एक म्हणतात ना की पॉझिटिव्ह अशी एनर्जी तिथे आलेली असते आणि त्यामुळे ती झाडं खूप छान सर्वाईव्ह करतात. तर ह्या ज्या सगळ्या रांगोळ्या आणल्या होत्या, ज्या पणत्या आणलेल्या आहेत तर पणत्या अर्ध्या थोड्या कलर केलेल्या आहेत, अर्ध्या अजून थोडं काम चालू आहे. कारण आता सध्या परीक्षा चालू आहेत, निष्ठाची पण परीक्षा चालू आहे. तर त्यामुळे थोडं थोडं हळूहळू म्हणजे काम टप्प्याटप्प्याने कामं होत आहेत. तर म्हटलं पहिले ज्या रांगोळ्या आणल्या होत्या त्या भरून ठेवाव्यात, कारण मला प्रत्येक पूजेसाठी रांगोळी ही लागते. आणि जी रेडी रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर केली होती तर ठीक आहे, बऱ्यापैकी मला जमली, बऱ्यापैकी नाही जमली.
तर नंतर काही करायला मला वेळच मिळाला नाही. तर मग म्हटलं असो, जेवढं झालं आहे तेवढं नंतर कधीतरी परत ट्राय करेन. तोपर्यंत ह्या ज्या रांगोळ्या आणलेल्या आहेत ते या व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवते. मी अगदी खूप सारे कलर आणत नाही, जेवढे नेमकेच मला आवडतात. शक्यतो तर माझा लाल आणि पिवळा हे 2च कलर फिक्स असतात, पण तरी म्हटलं दिवाळी आहे तर त्यानिमित्ताने एक्स्ट्रा कलर पण आणून ठेवावेत. तर म्हणून मी काही एक्स्ट्रा कलर आणलेत. तर इथे बघा, हे जे देवांचं इथे सगळं सामान आहे ना, सगळं सामान माझं इथे असतं. देवांच्या सामानाची जागा ही वेगळीच ठेवलेली चांगली जागा असेल तर. कारण काय होतं की कधी कधी मग आपले हातबोट लागतात वगैरे, तर त्यामुळे ते सामान वेगळं राहिलं ना तर टेन्शन राहत नाही. तर म्हणून इथे जो हा कट्टा बनवला आहे, याच्या खाली जे हे स्टोरेज केलं आहे, ते इथला पहिला जो बॉक्स आहे ना, हा संपूर्ण मी रांगोळी, दिवे वगैरे यांच्यासाठीच ठेवलेला आहे. तर सगळं पहिले पूर्ण काढून घेते आणि सगळं एक एक करून स्वच्छ करून लावते. तर हे करता करताना मी तुमच्याशी आणखीन काही गोष्टी मला शेअर करायच्यात, बोलायच्या आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये ज्या काही कमेंट्स आल्या होत्या, म्हणजे काल मी बरंच सामान, सगळं जे बाप्पा मोरया स्टोअरमधून काय काय वस्तू आल्या होत्या आपल्या दिवाळीसाठी, लक्ष्मीपूजनासाठी, धनतेरससाठी, ज्यांनी बघितलं नसेल तर कालचा व्हिडिओ नक्की बघा. आणि अगदी शास्त्रोक्त आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दुसरीकडे मिळणं खूप दुर्मिळ आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे 2-3 अशा कमेंट्स होत्या. म्हणजे मी विचार केलेला की बोलू की नको बोलू यावर, पण मला असं वाटलं की मी नक्कीच बोलावं. कारण त्या एका कमेंटला मग आणखीन बरेच लोक दुजोरा देतात, सपोर्ट करतात. पण मला असं म्हणायचं आहे की म्हणजे 4 लोक चुकीचं बोलतात त्याकडे लक्ष देण्यापेक्षा जे हजारो लोक आज जे चांगले रिव्ह्यूज घेऊन येत आहेत, तर मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देईन पहिली गोष्ट तर. आणि जिथून मी हे सामान मागवते, जिथून हे सामान येतं आहे, ती व्यक्ती मी आता त्यांना गेले आता 1-2 वर्ष मी त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखते. आणि कळतं ना आपल्याला माणूस कसा आहे, जेन्युइन आहे नाही आहे. जेही तिथे बाप्पा मोरया स्टोअरला जात असतील ते सुद्धा दादांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत असतील की कशा प्रकारची व्यक्ती आहे. तर त्याच्यामुळे ज्या प्रकारे म्हणजे लांछन केलं जातं किंवा ज्या प्रकारे क्रिटिसाइज केलं जातं की हे बरोबर नाही आहे, तुम्ही इथून कोणी सामान घेऊ नका वगैरे असं तसं, तर त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा हे म्हणजे पूर्णतः तुमच्यावरती आहे. मी तर माझे 100 काय, मी 200% देऊन तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवत असते. मी नेहमी सांगते की पहिले वस्तू मी स्वतः चेक करते, त्यानंतरच त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. अशा कितीतरी साऱ्या गोष्टी असतात की ज्या रिजेक्ट होतात, त्या तुमच्यापर्यंत येत नाहीत. बघा, कुठलीही गोष्ट जी तुमच्यापर्यंत येते ना, त्याच्यामागे हजारो म्हणजे आणखीन गोष्टी असतात. म्हणजे सुरुवात करायची झाली तर जो पण आता एक बिझनेस असतो, तो बिझनेस फक्त पैशांच्या दृष्टीने केला जात नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी केला जात असेल, पण मी इथे तुम्हाला सांगते की खरंच फक्त पैशाच्या दृष्टीने केला जात नाही. ह्याच्यामागे खूप साऱ्या लोकांची मेहनत आहे, खूप साऱ्या लोकांना रोजगार मिळतो आहे आणि त्यातून खूप सारे आशीर्वाद मिळत आहेत. तर म्हणून आशीर्वाद फक्त आम्हालाच मिळत नाही आहे, तर तुम्ही जी वस्तू खरेदी करताय, तुम्ही खरेदी करताय म्हणून त्या लोकांचं पोटपाणी चालतं आहे, म्हणून त्यांचं घर चालतं आहे. तर म्हणून सगळ्यांना ते आशीर्वाद मिळतात. तर म्हणून अशा बऱ्याच कमेंट म्हणजे होत्या की तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट दिली गेली नाही वगैरे. तर बघा, तुमचे खरंच जे जेन्युइन काही प्रॉब्लेम्स असतील ना, तर नक्कीच सॉल्व केले जातील. तुमच्या अशा काही कमेंट्स येतात त्या मी नक्कीच त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवते, त्यांना विचारते आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा प्रॉपर रिप्लाय करते. तर मी दादांना हे सगळं विचारलं आणि त्यांनी मला त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या की ताई, मी पर्सनली प्रत्येक वेळी हजर राहू शकत नाही. हाताखाली खूप सारी मुलं असतात आणि जी मुलं काम करणारी असतात, प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो. त्यानंतर तिथे त्यांचं शॉप जर तुम्ही बघितलं असेल तर अगदी छोटंसंच असं शॉप आहे आणि तिथे एवढी प्रचंड गर्दी असते. आणि एका वेळेला एक व्यक्ती एकच गोष्ट बघत नाही, एका वेळेला 10 गोष्टी विचारतात. काही जण फक्त बघायला येतात, काही जण घ्यायला येतात. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि आपण फक्त एकटेच जातो, पण ती व्यक्ती दिवसभर हजारो लोकांना हँडल करत असते. तर त्यामुळे कदाचित चुकूनही कोणाच्या तोंडून काही निघू शकतं किंवा कोणी वैतागलेल्या स्थितीत असू शकतं किंवा कोणाची घरच्या परिस्थितीमुळे मानसिक परिस्थिती कधी कधी बरोबर नसते. तर अशामुळे सुद्धा चुका होऊ शकतात. पण तरीही दादांनी मला सांगितलं आहे की ताई, माझा हा नंबर घ्या आणि ज्यांना पण काही प्रॉब्लेम्स असे आलेले असतील, आमच्याकडून काही गैरसोय होत असेल, तर तुम्ही नक्कीच त्यांना मला कॉन्टॅक्ट करायला सांगा. मी तुम्हाला सांगते की कुठलाच शॉपवाला, कुठलाच बिझनेसमॅन असं म्हणजे
कुठलाच, मी तरी जेवढ्या आत्तापर्यंत बघितलेत ना, त्यांनी कोणीही मला असा कधीच रिस्पॉन्स केलेला नाही आहे की पर्सनली मी त्यांना हँडल करेन किंवा पर्सनली मी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करेन, असं कोणीही कधीही सांगत नाही. माझा फक्त बिझनेस होऊ दे किंवा माझा फक्त माल संपू दे, एवढंच बऱ्याच जणांचा हेतू असतो. पण तसं त्यांच्या बाबतीत नाही आहे. म्हणून मी त्यांच्याकडल्या वस्तू तुम्हाला नेहमी रेकमेंड करत असते, कारण मला माहिती आहे की तुमच्यापर्यंत सर्व्हिस आणि वस्तू आणि तुम्हाला जी ट्रीटमेंट मिळणार आहे ती चांगल्याच प्रतीची मिळणार आहे. पण तरीही जर अशा प्रकारच्या कमेंट्स असतील तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की नंबर दिला जाईल तुम्हाला. ज्यांना पण प्रॉब्लेम असेल नंबर दिला जाईल. तुम्ही खरंच तुमचा जेन्युइन प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही नक्कीच विचारा. पण असेही काही व्यक्ती आहेत की ज्या उगाचच म्हणजे म्हणतात ना की कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय कसे खेचायचे, तर हेही बऱ्याच जणांना माहिती असतं. आणि म्हणतात ना की व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, तर त्यामुळे प्रत्येकजण त्याच इंटेन्शनने, मला माहीत नाही की खरंच काय मिळतं असं करून. पहिली गोष्ट तर की का कोणाचं आपण उगाचच का चुकीच्या गोष्टी सांगायच्या किंवा काय. तर तुमचा खरंच जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व केला जाईल. पण जर तुम्ही खरंच चुकीच्या दृष्टीने कोणावरती चुकीचे आरोप किंवा लांछन करत असाल तर लक्षात ठेवा की तुमच्या कर्माची फळं तुम्हालाच कुठेतरी तुमच्याच आयुष्यात भोगावी लागतात. तर म्हणून अशा काही गोष्टी करण्याच्या आधी आपण 100 वेळा विचार केला पाहिजे. कारण का होतं ना की आपल्या एक चुकीच्या गोष्टीमुळे हजारो लोकांचं मन त्याच्यामध्ये चुकीच्या दिशेने जाऊ शकतं. तर म्हणून आपल्याकडून ना जेवढं नेहमी चांगलं होत असेल ना, तर तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. आणि नसेलच काही होत तर तुम्ही प्लीज काहीच करू नका. आणि मी जसं म्हटलं की तुमचे खरंच असे काही प्रॉब्लेम्स असतील, बघा कुरिअरचा प्रॉब्लेम असू शकतो. एका कामामागे ना 10 लोकांचे हात असतात आणि एक व्यक्ती 10 लोकांकडे लक्ष, म्हणजे एका वेळेला 10 लोकांकडे लक्ष नाही ठेवू शकत. तर त्यामुळे जर खरंच काही प्रॉब्लेम असतील तर नक्की तुम्ही मला सांगा, मी नक्की सॉल्व करण्याचे प्रयत्न करेन. पण प्लीज अशा चुकीच्या गोष्टी पसरवू नका. दुसरी गोष्ट जी होती ती म्हणजे की ममताताईच्या बाबतीत पण खूप साऱ्या कमेंट्स आल्या. तर मला तुम्हाला एक गोष्ट अपडेट करायची आहे. तिनेसुद्धा बऱ्याच जणांना सांगितलं, तरीही लेडीजच्या तशाच कमेंट्स येतात पुन्हा पुन्हा. तर तिचे सासरे जे आहेत त्यांची तब्येत ठीक नाही आहे, ते ICUमध्ये ॲडमिट आहेत. त्यांना पॅरालिसिस प्लस हार्ट अटॅकचा सुद्धा त्रास झालेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मला सांगा की एखादी स्त्री तिच्या घराकडे लक्ष देईल की तिच्या बिझनेसकडे लक्ष देईल. तर अशाही बायका, म्हणजे अशाही लेडीजच्या कमेंट्स होत्या की महिना झाला, 2 महिने झाले, पैसे घेतलेत पण अजून वस्तू पाठवल्या नाही आहेत. मी तुम्हाला सांगते की ती व्यक्ती अशी नाही आहे की कोणाचे पैसे खाऊन बसेल. ज्यांनी तिच्याशी वार्तालाप केला असेल त्यांना समजलं असेल की ती व्यक्ती कशी आहे. ज्या व्यक्तींशी मी एवढी म्हणतात ना हार्डकोर जोडली गेली आहे ना, मी अगदी त्या व्यक्तींना जवळून बघितलं आहे आणि म्हणूनच मी त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट केलं आहे. तर कधी ह्या वस्तूंपेक्षा माणुसकी आणि माणूस हा खूप जास्त महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. तर एरवी त्या व्यक्तींमुळे आपल्याला इतक्या छान छान गोष्टी मिळतात. ती स्वतःच्या हाताने सगळ्या गोष्टी बनवते आणि त्याला वेळ लागतो भरपूर. तुम्ही मला सांगा की बाप्पा मोरया स्टोअरमध्ये एवढा मोठा स्टाफ असूनसुद्धा एवढ्या तक्रारी येऊ शकतात. तर एक व्यक्ती जेव्हा एवढं सगळं हँडल करते, म्हणजे अगदी बनवण्यापासून, कुरिअरपासून, कॉलिंगपासून आणि प्लस घरातलं पण सगळं हँडल करायचं असतं, तर तिच्याकडून पण बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. म्हणजे कॉल्स घेतले जात नाहीत किंवा मेसेजला रिप्लाय केला जात नाही, असं बरंच काही होऊ शकतं. तर मी अनेक वेळा तुम्हाला ही गोष्ट सांगितली की प्लीज थोडंसं समजून घेत जा त्या बाबतीत. कारण आपल्या आयुष्यात जसे हजारो प्रॉब्लेम्स असतात ना, तर तसे दुसऱ्यांच्याही आयुष्यात असू शकतात. आणि तिच्या बाबतीत तर मी खरंच म्हणते की म्हणजे चांगल्या लोकांच्या बाबतीत का नेहमी असं होत असतं मला खरंच कळत नाही. पण तिच्या बाबतीत नेहमी काही ना काही तिचे म्हणजे प्रॉब्लेम्स, संकट ही चालूच असतात. तर शेवटी तो प्रत्येकाच्या म्हणजे म्हणतात ना मागचं तिचे काही कर्म असतील तर त्याच्यामुळे काही गोष्टी होत असतील. पण ती सध्या जे करते ना ते खूप छान करते. अनेकदा तिचे मला तसे रिप्लाय होते की ताई मी आता बंद करते, मला आता कंटाळा आला या गोष्टींचा. आपण किती चांगल्या मनाने केलं तरी असेच कमेंट्स येतात सारखे. आणि जो व्यक्ती मी तुम्हाला सांगते अगदी मनापासून करतो ना, तर त्याला नेहमी या गोष्टींचा कुठेतरी त्रास होतो. तर म्हणून प्लीज असं नका करू. थोडंसं समजून घ्या. त्या व्यक्तीला सुद्धा त्या गोष्टींमधून सावरण्यासाठी वेळ द्या आणि थोडंसं समजून घ्या. तर चला, तुमच्याशी या गोष्टी शेअर करता करता माझीसुद्धा बरीच साफसफाई झाली. हे ज्या पणत्या मला बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की तू जुन्या पणत्या काय करतेस. तर बघा, मी या जुन्या पणत्या आहेत ह्या जवळपास 2 वर्ष आधीच्या आहेत.
तर या आम्ही आता देऊन टाकणार आहे. बघा तुमच्या इथे कोणी कचरेवाले असतील किंवा वॉचमॅन असतील किंवा असे जे लोक असतील की काही, मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे आपल्याला जे मिळतं ना ते काही लोकांचं स्वप्न असतं, म्हणजे ह्या गोष्टी असतात, कारण त्यांना तेवढंही मिळत नाही. तर आपण त्या गोष्टी फक्त धरून ठेवण्यापेक्षा जर तुम्ही देत गेलात ना कोणाला, तर ती व्यक्ती जेव्हा वापरेल ना तर त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळत जातात. तर म्हणून अशा बऱ्याच जुन्या गोष्टी किंवा नवीनही गोष्टी मी तर म्हणेन की अगदी आनंदाने तुम्ही खरंच द्या. जे गरीब लोक आहेत किंवा ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना तुम्ही देऊ शकता. आश्रमांमध्ये तुम्ही दान करू शकता. तुम्ही आता दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही आपल्या घरातले जे पण तुमच्या म्हणजे आपल्या बेडमध्ये जे पण सामान आहे किंवा जे स्टोरेजमध्ये आपण सामान वर्षानुवर्ष भरून ठेवलं आहे, तर ते सगळं सामान बाहेर काढा, त्यातलं सॅग्रिगेट करा. जे सामान खरंच वापरत नाही आहात ते सामान काढून टाका. आणि तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे अडगळ किंवा एक्स्ट्राचं जे खूप सारं सामान आहे हे तुम्ही काढाल ना, मी तुम्हाला 100% लिहून देते की तुम्हाला इतकं छान वाटेल ना, इतकं तुम्हाला हलकं आणि मोकळं वाटेल. कारण ह्या ज्या ठेवलेल्या वस्तू असतात ना याच्यामध्ये खूप सारी नेगेटिव्हिटी जमा होत असते. आणि जसं वास्तूच्या हिशोबाने पण म्हटलं गेलं तर राहू केतू यांचे जे त्रास असतात ना ते ह्या सगळ्या ठेवलेल्या गोष्टींमुळे असतात. बऱ्याच गोष्टी गिफ्ट आलेल्या असतात त्या अशाच ठेवलेल्या असतात. तर त्याही वस्तू तुम्ही वापरतच नसाल तर तुम्ही कोणाला तरी नक्कीच द्या. बघा त्याने खूप छान, खूप मस्त वाटतं. जसं आपण साफ केल्यानंतर, साफसफाई स्वच्छता केल्यानंतर जसं आपल्याला छान वाटतं ना, तर तसंच या एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी असतात ना ह्या काढल्यात तर तुम्हाला खूप भारी वाटेल. दुसऱ्यांना नसेल द्यायचं तर ॲटलिस्ट तुमच्या घरातले कोण ना कोण असतील ज्यांना वापरायचे असतील त्यांनाही तुम्ही देऊ शकता. तर बघा हे मागच्या वर्षीचे दिवे जे मी छान कलरफुल असे मस्त कलर केले होते. आणि माझ्याकडे ना बाकी गोष्टी कमी दिसतील पण या देवपूजेच्या गोष्टी मी ठेवते, कारण या मला प्रत्येक पूजेमध्ये काही ना काही वेगळेपणा आणायचा असतो, काही वेगळी मांडणी करायची असते, तर त्यासाठी लागतात. पण त्या ठेवण्याच्या सुद्धा अशा पद्धती आहेत की व्यवस्थित विशिष्ट पद्धतीने तुम्ही छान असं ठेवलं, सुटसुटीत ठेवलं की जे तुम्हाला पाहिजे तेव्हा ती गोष्ट तुम्हाला पटकन मिळते. नाही तर फक्त असंच कोंबून ठेवलं तर आपल्याला जेव्हा हवं आहे ना तेव्हा काहीच वेळेवर मिळत नाही. तर हे जे दिवे आहेत 2, हे पण दिवे ना आता खूप जुने झालेत, पण याला छान मी रिपेंट करणार आहे आणि नंतर परत पूजेमध्ये वापरणार आहे. तर शेवटी मी तुम्हाला दाखवीन की ते दिवे कशा प्रकारे मी थोडेसे त्यांना सजवलं आहे, रिपेंट केलेत. तर हे जे इथे सगळं मांडलेलं होतं ना हे सगळं काढून टाकते, कारण आता दिवाळीसाठी नवीन छान काही ना काही आरास होणार आहे. स्पेशल लक्ष्मीपूजनसाठी छान आरास मला करायची आहे. तर त्यासाठी तोपर्यंत इथलं सगळं मोकळं करायचं आहे. साफसफाई म्हटलं की फक्तच म्हणजे धुधान नाही, तर पहिले सगळ्यात मोठी जी साफसफाई असायची तर ती म्हणजे की भांडी, सगळी भांडी A to Z साफ करायची असायची. पण आता माझी जी साफसफाई असते ना ती अशा प्रकारची असते, म्हणजे सगळं एक एक कोपरा जो आहे ना घरातला तिथे काय काय सामान एक्स्ट्राचं ठेवलं आहे, काय काय सामान असं आहे की जे वापरलं जात नाही आहे, तर तेच सामान पहिले घराच्या बाहेर काढा. आणि मग नवीन, जेव्हा जुनं जातं ना तेव्हाच नवीन येतं. तर म्हणून लक्षात ठेवा की जुनं जे पण सामान आहे ते धरून बसू नका, ते काढत चला, दुसऱ्यांना देत चला, त्याचा आनंद उपभोग दुसऱ्यांनासुद्धा घेऊ द्या. आणि आता हे सगळ्या ज्या माळा आहेत माझ्याकडे तर या सगळ्या छान धुवून स्वच्छ केल्या मस्त. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये ना खरंच सांगते जी धूळ बसलेली असते ना ती एक प्रकारची नेगेटिव्हिटी असते आणि त्यामुळेच आपल्याला बरेचसे त्रास होत असतात. तर म्हणून ती नेगेटिव्हिटी घालवण्यासाठी त्या वस्तू तुम्ही द्या किंवा त्या वस्तू छान स्वच्छ करून त्याचा वापर करा. तर बघा अशा प्रकारे सगळं मस्त असं क्लीन केलं आहे. आणि आता दिवाळीमध्ये छान छान गिफ्ट येतात, तर असंच मला एक छान गिफ्ट आलं आहे, तर ते आलं आहे हेल्पिंग हँड्सकडून. आणि ह्यांच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगेन की आता दिवाळीसाठी त्यांनी छान म्हणजे भरपूर जे असे आदिवासी खेडेपाडे अगदी गरीब जी मुलं किंवा लोक आहेत तर त्यांना जाऊन तिथे फराळ वाटप केला जातो, त्यांना काही ना काही छान छान वस्तू दिल्या जातात. तर आपल्याकडून बघा सणाच्या निमित्ताने जर खरंच कोणाला आपल्याला आनंद देता आला ना तर तो नक्की देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अगदी छोट्या स्वरूपात का होईना, तर तुम्हाला पण जमत असेल तर नक्कीच त्यांना ह्या गोष्टीमध्ये आपण फुलाची पाकळी आपल्याकडून काहीतरी दिलं गेलं पाहिजे.
तर त्यांचे जे डिटेल्स आहेत ना ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जर तुम्हाला जमत असेल, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या या प्रकल्पात खुशियों की होम डिलिव्हरी असं त्यांचं त्या म्हणजे प्रकल्पाचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच सहभागी होऊ शकता. तर अशी छान छान छोटे छोटे मस्त गिफ्ट्स त्यांनी मला पाठवले, त्यासाठी त्यांचे खूप 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 आभार. आणि बघा हा दिवा जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की याला थोडंसं असं हलकं असं मला रिपेंट करायचं आहे. तर त्याला साईडच्या ज्या बॉर्डर्स आहेत ना त्या छान अशा पेंट करते. आणि जी माझी थीम आहे राणी कलरची यावेळेला, तर त्याच्या हिशोबानेच त्याला कलर करते. तर कलर केल्यानंतर बघा दिवे किती छान फ्रेश दिसतात. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.